या आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर आणि शिलाई काम मिळवून देतो असं खोटं आश्वासन दिलं। त्यांच्याकडून जबरदस्तीने आणि पैशाचं आमिष दाखवून खरं तर वेश्या व्यवसाय करायला त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यानंतर त्यांना कुंटणखान्यात नेऊन ठेवलं। इतकंच नाही तर या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईमधला काही हिस्सा सुद्धा ते स्वतःकडे ठेवत होते। थोडक्यात ते दलाली करत होते आणि तशा पद्धतीने अनेक वर्ष या महिलांवरती अत्याचार करण्यात आला। पोलिसांकडून या महिलांना आता बांगलादेशला पाठवलं जाणार आहे आणि या सगळ्या दलालांची आत्ताच्या घडीला कसून चौकशी सुरू आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाव आलं आणि त्या नावाभोवती खरं तरी सगळी केस फिरतीये। सगळं तुम्हाला सांगते। हे नाव आहे बाबू भैया उर्फ पापा शेख। कोण आहे हा बाबू भैया आणि याचं नाव का बरं चर्चेत आहे? गेल्या 20 वर्षापासून पुण्यातल्या बुधवारपेठ भागामध्ये एका हॉटेलमध्ये हा एक छोटंसं काम करत होता। मग तिथे असलेल्या बायकांशी त्याची ओळख व्हायला लागली। हा व्यवसाय त्याला समजला आणि त्यातले बारकावे सुद्धा समजले। कालांतराने बांगलादेशमधून येणाऱ्या अल्पवयीन तरुणींना कोलकाता मार्गे पुण्यात आणायला त्याने सुरुवात केली आणि त्यातून पैसा कमवायला सुद्धा सुरुवात केली। याच्यातनं एक रॅकेट, एक सिंडिकेट तयार झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि याच्यासाठी त्यांनी ज्या महिला वापरल्या त्यांच्याशी त्यांनी विवाह सुद्धा केला। या बाबू भैयांनी एकूण 3 लग्न केली। त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे। त्याच्या तिन्ही पत्नी बुधवार पेठेतल्या मुलींकडनं वेश्या व्यवसाय करून घेतात। बाबू भैयाच्या या तिन्ही बायकांचं बुधवार पेठेतल्या एका भागामध्ये वर्चस्व आहे। त्यांच्यापासून सुटका करणं अवघड आहे असं अनेक महिलांना वाटतं आणि त्यामुळे खरं तर महिला खचून जातात। एखाद्या महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बाबूच्या पत्नीकडून तिला जबरदस्त मारहाण होती। आता याच बाबू भैयावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि सध्याच्या घडीला तो फरार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातल्या बुधवारपेठ भागामध्ये वास्तव्य असलेल्या बाबू भैयाचं पोलिसांसोबत चांगलंच जुळलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्याचे बुधवारपेठ भागामध्ये 2 छोटे हॉटेल आहेत आणि 3 बिल्डिंग सुद्धा आहेत। बघा कशा पद्धतीने हे सगळं जाळं विणण्यात येतं आणि अत्यंत हुशारीने या महिलांना आणण्यात येतं। त्यांची फसवणूक केली जाते आणि त्या इथनं बाहेर कशा पद्धतीने पडणार नाही हा जो सगळा प्रयत्न आहे तो केला जातो। अशा पद्धतीने सगळं रॅकेट जे आहे ते बुधवारपेठमध्ये चालतं आणि आपण म्हणू शकतो की अक्षरशः निष्पाप महिलांना इथे आणलं जातं, फसवून त्यांना आणलं जातं आणि एकदा त्या या दलदलीमध्ये रुतल्या की त्यांना सुद्धा बाहेर पडणं अवघड होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता बाबू भैयाच्या विरोधामध्ये पुण्यातल्या फराजखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पापा शेख याच्यासह सुमित्रा कांबळे, राजेश कलिमनी, रणजित पात्रा यासोबतच रूपा शेख यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले। ही सगळी टोळी आहे आणि ही सगळी टोळी मिळूनच हे रॅकेट चालवत होती। या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका।